नमस्कार, माझं नाव बापू शिवराम वारगडे, शेतकरी शेनोड खुर्द, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। खरं म्हटलं तर सांगायचं तात्पर्य असं की स्वादिष्टच्या परिवारातर्फे आमच्या गावात व्हिजिट झाली। मी खरोखर शेनोड गावामध्ये शेतकरी म्हणून माझी जी शेती होती ती कोरडवाहू होती। खऱ्या अर्थानं एकदम नापीक जमीन होती। मी एकच पीक घ्यायचो त्या जमिनीमध्ये, जवळजवळ भाताचंच पीक घ्यायचो, ते बी एक पाण्यावर अवलंबून असणारी शेती होती। परंतु आम्हाला स्वादिष्ट फाउंडेशनच्या मार्फत एक 6 शेतकऱ्यांसाठी एक पाण्याची योजना तयार झाली। जवळजवळ 2.5 किलोमीटर अंतरावरून पाणी आणून गावाकरता शेतकऱ्यांकरता खरोखर चांगलं काम या ठिकाणी झालं। आज त्या पाण्यापासून आम्हाला बारमाही पिकं घेण्याची तयारी आमची शेतकऱ्यांची झाली। खऱ्या अर्थानं ड्रीप दिली, शेतकऱ्यांसाठी पाईप दिले, त्याच्यानंतर सोलर दिलं, एक 12 HP मोटर पंप दिला, त्याच्यानंतर पाईप खूप चांगले क्वालिटीचे पाईप दिले आणि खऱ्या अर्थानं स्वादिष्ट फाउंडेशनचे आणि SLBचे मी खऱ्या अर्थानं मनापासून आभार मानतो। पहिले मी फक्त भात करायचो, भात शेती, ते पण निसर्गाच्या पाण्यावरच म्हणजे अवलंबून, कधी व्यवस्थित यायचं तर कधी येत नव्हतं। पण मग आता यावेळेस स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून आणि गाव विकास समिती रायंबे यांच्या माध्यमातून माझे एक अर्धा किलोमीटरवरनं शेतापर्यंत पाईपलाईन झाली आहे। त्यात आम्हाला पाईपलाईन त्यांनी खोदून दिली, सौर प्लेट दिल्या, मोटर दिली, शेतामध्ये पांगवण्यासाठी पाईप पण दिले, ड्रीप दिले, ड्रीपचे ते छोटे छोटे जॉईंटर ते सर्व टोटल दिले। म्हणजे बाजारातून काय आणायचं ठेवलंच नाही बाकी। उत्पन्न पुढे वाढेल का नाही ते नाही सांगू शकत, पण आज तरी उत्पन्न वाढणार ही खात्रीशीर सांगतोय। मग आता पुढच्या वेळेस आम्ही दोडकी आणि टोमॅटो लावायचा प्लॅनिंग केलं आहे सर्व शेतकऱ्यांनी। आता पहिले भेटायचं मला तरी 40-50 हजार रुपये भात शेतीमध्ये। यावेळेस आता भात शेती प्लस बागायत करू तर आपलं 1.5-2 लाखापर्यंत उत्पन्न वाढू शकतो 1 एकरमध्ये। आम्ही स्वदेशचे SLBचे आणि आमच्या गाव विकास समितीचे आभार मानतो की आम्हाला शेतापर्यंत त्यांनी पाणी पोहोचवलं।